तर टॉस केला जातोय. अद्विक इलेव्हन गावादेवी कानपोले आणि गावादेवी बेलवली या दोन टीम दरम्यान ही बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगेल यामध्ये तील मात्र शंका नाहीये. टॉस केला तर दोन टीम दरम्यान. चला उसाची टीम आपण लगेच फिलिंग सजावट करा. यस, अजय पाटीलने टॉस जिंकला आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले अद्विक इलेव्हन गावदेवी कानपुली या संघाला. यस, थँक्यू डीजे. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. टीम उसाटणे टीम आपण लगेच फिल्डिंग सेटअप लावून घ्या. पहिल्या सत्राची समाप्ती झाली. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या 51 या आकड्यावरती 52 धाब्यांचं टार्गेट सेट केलं जाते मैदानाच्या आतमध्ये. संग्राम इलेव्हन नितलस या संघासमोर आणि सलामीची जोडी नितलस टीम कडून मैदानाच्या आतमध्ये साहिल दरे, राहुलला आपण पाहतोय. साहिल दरे आणि राहुल काटे हा फलंदाजीसाठी सज्ज झालाय. दोन खेळाडू पाहूया. दोन्ही खरं तर फलंदाज आक्रमक आहेत. इथून धाव संख्येचा तुम्हाला चेस करायचं आहे तर मात्र पहिल्या ओव्हरमध्ये धावा येणं फार गरजेचं राहील. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करावी लागेल. बॅटिंग करणाऱ्या संग्राम इलेव्हन नितलस टीमला जसंच तसं उत्तर दिलं जाईल का हे पाहूया. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी अजय भंडारी हा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. मॅच ऑन. दोन्ही टीमला कॉम्बॉक्समधून शुभेच्छा आणि सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मी सेकंड सत्रामध्ये सहर्ष स्वागत करतो. ओ, पहिलाच बॉल अगदी अलग तो बॉडी. हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. क्विक थ्रो. यावेळी एक धाव मिळेल. अकाउंट ओपन केलं जात आहे. बॅटिंग करत असताना संग्राम इलेव्हन नितलस या संघाच्या धावसंख्या 1 या आकड्यावरती. विकेट किपर अनिकेत डोपरीला आपण पाहतोय. अगदी क्लोज किपिंग अनिकेतच्या माध्यमातून केली जाते. अजय भंडारीचा पुढचा बॉल. अजय भंडारी मॅन फ्रॉम गोल्डन आर्म आपल्याला पाहायला मिळतील. अगदी चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. हो, यावेळी दुसरा बॉल अगदी खोलवर पद्धतीचा बॉल होता. बॅकअप चांगला राहिला. अगदी 3 खेळाडू बॉलपर्यंत पोहोचण्याचा जरूर प्रयत्न केला. तो अडवला अगदी चौथ्या खरंतर क्षेत्ररक्षकाने. सिंगल मिळाले. सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या 2 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 2 धाबा स्कोर कार्डवरती लागताना पाहायला मिळत आहेत. संग्राम इलेव्हन नितलस या टीमच्या 51 धाब्यांचं आपण 52 धाब्यांचं टार्गेट पाहतोय आणि 52 धाब्यांचं टार्गेट करून मैदानाच्या आतमध्ये म्हणजे ती 12.3ची सरासरी गाठायची आहे. नितलस टीमला अवघड आहे परंतु इथून मात्र सोपं बनवतील का बॅटिंग करून. यावेळी बॉल आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. हा बॉल डॉट पाहायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 2 या आकड्यावरती. सेकंड सत्रामध्ये धावसंख्या चेस करणं थोडं कठीण जात आहे कारण खेळपड आपण धाव फलकावरती धावा देखील चांगल्या लगवल्यात पहिल्या सत्रामध्ये. आणि सेकंड सत्रामध्ये इथून धावा बनवायचे तर पॉवर सर्कलचं षटक फार इम्पॉर्टंट. पॉवर सर्कलच्या षटकामध्ये कमीत कमी 2 मोठे फटके जी सरासरी आहे ती सरासरी गाठण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण 30 सर्कलच्या बाहेर पुढील ओव्हरमध्ये आपण पाहतो तर 5 फिल्डर राहणार आहेत. त्यामुळे गॅप शोधणं थोडं कठीण बनेल फलंदाजांसाठी. त्यामध्ये पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त धावा कशा कुठल्या जातील याचा प्रयत्न होणार का हे पाहावं लागेल येणाऱ्या बॉलमध्ये. जडमध्ये बॉल डिलिव्हर केलाय. बॅक टू द बॉलर. बॉल अडवण्याचा प्रयत्न अजयचा. चांगला बॉल अडवला. फुटवर्कचाच वापर केला अगदी गोलंदाज अजय भंडारीनं. धावा मिळतील या बॉलवरती. एक धावेच्या मदतीने धावसंख्या 1 ने पुढे जाईल. टोटल 3 धावा लागलेत. सिंगल डबलने खुश करेल गोलंदाजी करणारा उसाटणे संघ. कारण इथून मात्र मोठे फटके फक्त मारू द्यायचे नाहीत हा प्रयत्न गोलंदाजाचा आपण पाहत आहोत. चांगला बॉल डिलिव्हर केला जातोय. हो, यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग फटका आहे. हे दूरवरून बॉल पर्यंत फिल्डर पोहोचले होते. अखेरीस बॉल सुटला आहे त्याच्या हातामधून आणि या बॉलवरती धावा कंप्लीट केल्या त्यामध्ये 2.
प्रयत्न चांगले होते क्षेत्ररक्षकाचे. वाईड स्ट्रॉंग ऑफ मधून अगदी धावत आले, रनिंग कॅच घेण्याचा प्रयत्न केला. 2 धाबा मिळतील आणि 2 धाब्याच्या मदतीनं धाव संख्या 5 आहे आकड्यावर. 5 ऑन बोर्ड. 5 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेलेत. अजयचा पुढचा बॉल आपण पाहत आहोत. हो, यावेळी आडवा बॅटना प्रयत्न चांगला आहे, फटका देखील तितकाच चांगला. चेंडू चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. शानदार षटकार. साधापेक्षा मदतीनं धाव संख्या 11 या आकड्यावरती. चला उसाटन टीम प्रत्येक ओव्हर गणेश टीम मीटिंग नको, टाइम अलर्ट आहे याच्याकडे देखील लक्ष असू द्या. 11:37 पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला आहे आणि 11:43 कंप्लीट झालेले आहेत, म्हणजे 5 मिनिटं पूर्णपणे झालेत. याच्याकडे लक्ष असू द्या उसाटन टीम. 3 षटके तुम्हाला 15 मिनिटाच्या आतमध्ये संपवायचे. अतिरिक्त उशीर तुम्ही आपण कराल तर मात्र 30 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला डेथ ओव्हरमध्ये एक खेळाडू घ्यावा लागेल. पहिल्या षटकामध्ये धावा आपल्या पण पाहिल्या 11 लागलेत. धावसंख्या चांगली उभारण्याचा प्रयत्न केलाय जरूर. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे, त्यामुळे सामना मी म्हणेल अजून समांतर. 12.30 ची सरासरी गाठायची, परंतु 1 धावेने खऱ्या अर्थाने मागे आहे संग्राम 11 नेतलसा संघ. 52 धावेचं टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आणि पहिल्या ओव्हरमध्ये अंतिम बॉलवरती अजय भंडारीला षटकार ठोकला आणि तो षटकार बरंच काही सांगून गेला या मॅचमध्ये. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवर अमर हिलाल या गोलंदाजाला आपण पाहणार आहोत. इथून कशा प्रकारे अमर हिलाल गोलंदाजी करेल हे पाहावं लागेल. दुसरा षटक प्रगतीपथावरती. ओ, यावेळी स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, अजून एक कॅच ड्रॉप. खराब क्रिकेट उसाटणे टीम कडून आपण पाहतोय. या इनिंग मधला दुसरा झेल ड्रॉप केलाय आणि सोपा होता. अगदी स्क्वेअर लेगला हातामध्ये झेल आला आणि हातामधला झेल अगदी सोडला जातोय. अजून एकदा जीवनदान मिळतंय फलंदाजाला. फलंदाज साहिल दरे. खरं तर या खेळाडूला जीवनदान मिळालं. 1 धावेने धाव संख्या पुढे जाईल. टोटल धावा लागले स्कोर कार्ड वरती 12. 12 ऑन बोर्ड. 12 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. हा सामना देखील चांगला पाहायला मिळेल का? मागील 2 सामने एकतर्फी पाहायला मिळाले आणि आता मात्र समांतर चालू असलेली ही मॅच आपण पाहतो. विजेता या टीम मध्ये सामना. संग्राम 11 नेतलस विपक्ष उसाटणे या 2 टीम मध्ये चांगला संघर्ष आपण पाहतोय. हो, यावेळी बॉल सोडून दिलाय, वाईड मिळतोय. ऑफसेटच्या बराचसा बाहेर बॉल टाकण्याचा प्रयत्न अमर हिलालचा. हा वाईड बॉल आहे. 1 धावेने धावसंख्या पुढे चालले. 13 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. 13 ऑन बोर्ड. चांगले मॅच पाहायला मिळेल प्रेक्षकांना. यानंतरची देखील अद्विक 11 कानपोली विपक्ष गावदेवी बेलवली या 2 टीम दरम्यान सामना पाहायला मिळणार आहे. हो, यावेळी हेलिकॉप्टर लॉफ्ट केलाय. नो मॅन स्लॅनमध्ये बॉल सेफ लँडिंग बॉलची आपल्याला पाहायला मिळते. धावा कंप्लीट केल्या जात आहे त्या बॉलवरती 2. तिसरी धावेचा कोणताही प्रयत्न नाहीये. 2 धावेने धाव संख्या आपण पाहिली पुढे चालले. टोटल 15 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. 15 ऑन बोर्ड. 15 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत असताना बॅटिंगसाठी नितलस हा संघ संयमाने खेळावा लागेल. संयम तुम्हाला इथून दाखवावाच लागेल या मॅचमध्ये. चौकार षटकार खेचावे लागतील. चांगल्या बॉलवरती सन्मान देखील करणं गरजेचं आहे. हो, यावेळी स्टेट ऑफ द ग्राउंड फटका कमालीचा आहे. एलिव्हेशन मिळेल का? यस, डेफिनेटली. बॉल लॉंग ऑन क्लिअर करत सीमा पार. फलंदाज राहुल काटेच्या बॅट. षटकार टोकला, अगदी संघर्षमयी षटकार. 6 धावा आल्याने 6 धावेच्या मदतीने आपण धाव संख्या पाहतोय 21 या आकड्यावरती. सामन्यामध्ये रंगत वाढवण्याचं काम केलं जात आहे. राहुल काटेच्या बॅटमधून षटकार आला. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. उत्साह जास्त आहे. अपील जोरात केली जाते. अखिल बॉलवरती षटकार, त्यानंतर मात्र टप्पा चांगला स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि पंच सांगतायत की बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही.
निर्धाव बॉलची सांगत आपण पाहतोय. डॉट बॉल इथून फेकला जातोय. धावसंख्या स्थिर 21 धावा स्कोर कार्डवरती. असं म्हणतात ना, खरं तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे की परिस्थितीला घाबरून कधी छत्रपती शिवाजी महाराज डगमगले नाहीत. आकाशात जो तारा चमकतो ना, तो कधी खाली पडला नाही. जमिनीवर पडताना तुम्हाला दिसलाय का? अगदी समुद्रामध्ये देखील अनेक नदी विलीन होतात, पण त्याच नदीमध्ये समुद्र विलीन होताना तुम्ही पाहिलाय का? हे देखील आपण पाहतोय. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने 2 कॅच ड्रॉप खऱ्या अर्थाने झाले होते आणि यानंतर आपण पाहतो तिसरा झेल मात्र ड्रॉप होणार नाहीये. सुंदर झेल. पहिला विकेटचा पतन. फलंदाज बाद. ट्वेंटी वन ऑन अ बोर्ड. 21 धाब्यांवरती पहिला हदरा. फलंदाज आपण पाहिलं राहुल काटेच्या बॅटमधून खऱ्या अर्थाने 2 षटकार आले होते आणि ती महत्वपूर्ण विकेट मिळवली अमर हिलाल करता या गोलंदाजाने. दुसऱ्या षटकातला शेवटचा बॉल शिल्लक आहे. धाव संख्या 21 लागले. 21. शरीरापासून बॉल दूर ठेवला होता अमर हिल्लालने आणि बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने करता प्रोटेक्शन होतं आणि क्विक बॉल आला. कॅच देखील सुंदर पकडले गेले. फिल्डरचं देखील तितकंच कौतुक करावं लागेल. योगदान चांगलं पाहायला मिळालं फिल्डरच्या माध्यमातून. आणि इथून मात्र नवीन खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रतीक सुरते. प्रतीक सागडे. आपण प्रतीक सांगडेला आपण पाहतोय. फलंदाजी ट्रॅकवरती तिसऱ्या क्रमांकावर दाखल झालाय. हो, यावेळी पहिला बॉल फेस करत असताना प्रतीक लिडिंग एज लागले. शॉर्ट फाईन लेग रिझर्व मध्ये कॅच घेतला जाईल. आल्या पावली माघारी प्रतीक सांगडे. एकवीस वरती 2 गडी गारज झालेत. बॅटिंग करत असताना संग्राम इनुमन नितलस या टीमची धावसंख्या 21 वरती स्थिर आहे. फलंदाजी ट्रॅकवरती नवीन फलंदाज दाखल होईल. कुणाल बोहीर. त्या फलंदाजाला आपण पाहणार आहोत. आता गोलंदाजी ट्रॅकवरती तिसऱ्या षटकामध्ये उज्ज्वल. खरं तर सन्नी पाटील यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा कॅश प्राईज लावण्यात आलेला आहे. 2 षटकार जर ठोकले कुणाल भोईर या खरं तर फलंदाजाने तर मात्र 2000 रुपयाचं कॅश प्राईज सनी पाटील यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. खरं तर मेवना आहेत कुणाल, त्याच्यासाठी कॅश प्राईज लावण्यात आलंय. लगातार 2 षटकार जर कुणालने खेचले तर मात्र 2000 रुपयाचं कॅश प्राईज सनी पाटील यांच्या माध्यमातून देण्यात येईल. धावसंख्या 21 वरती 2 गडी गारज झालेत. आता मात्र सामना थोडासा डोईसर झालाय बॅटिंग करणाऱ्या संग्राम इनुमन नितलस टीमकडून. परंतु क्रिकेट आहे. क्रिकेट मध्ये भविष्यवाणी करणं फार चुकीचं आहे. कोणतंही टार्गेट सेफ नसतं क्रिकेटमध्ये. हे मात्र आपल्याला पाहायला नेहमी मिळतं. रॅटा मोर द विकेटनं यावेळी बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने बॉल आपण पाहतोय. टप्पा खाल्यानंतर थर्ड बॅककडे बॉल निघून चालला. बॉलवरती धाबा कंप्लीट केल्या जातील. सिंगल धाव मिळेल आणि दुसरी धावेचा प्रयत्न देखील सफल पाहायला मिळतोय. 2 धावेच्या मदतीनं आपण पाहतो धावसंख्या 23 या आकडेवर. 23 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेलेत. बॅटिंग करत असताना संग्राम इनुमन नितलस या टीमकडून. तिसरं षटक फार इम्पॉर्टंट राहणार आहे नितलस टीमकडून, कारण इथून मात्र धाबा जास्तीत जास्त काढण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण 52 धाब्यांचं टार्गेट आणि 52 धाब्यांचं टार्गेट असताना धाव फलकावरती धाबा आपण पाहतोय फक्त आणि फक्त 23. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना
उर्वरित 5 बॉलवरती कमीत कमी तुम्हाला 12 ते 15 धावा ह्या खेचाव्याच लागतील. कारण अंतिम षटकामध्ये जेवढ्या कमी धावा राहतील, तेवढ्या मात्र चांगलं राहील बॅटिंग करणाऱ्या संग्राम इलेव्हन नितलस टीमकडून. रॅटामोरचा विकेट पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, पण त्यांचा इशारा होतोय हा वाईट बॉल आहे. टप्पा खाली तर बॉल सरळ राहिला, बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाहीये. त्यामुळे आपण पाहतोय व्हाईट बॉलची संगत आपण पाहायला मिळाली. ऑप्स्टिकच्या बराचसा बाहेर बॉल होता. पचन या बॉलला लगेच दंडित केलं. 24 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. अजूनही सामना संपला नाही. सामना खऱ्या अर्थाने समांतर आहे. 24 धावा तरी स्कोर कार्डवरती लागलेल्या आहेत. 13 बॉलचा खेळ झालाय. 24 धावा स्कोर कार्डवरती आहेत. चांगली मॅच. हो, यावेळी पंचाचा इशारा नो बॉल. नो कॉल +1 आणि दुसरी धावेचा प्रयत्न. डिरेक्ट हिट, क्या बात आहे. तर या बॉलवर काय घडलं काय बिघडलं हे पाहावं लागेल. 2 धावा कंप्लीट केल्यात. 2+1 अशा 3 धावा म्हणजेच की आता फ्री हिटची संधी फलंदाजाला. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल उज्ज्वलचा हा आपण पाहतो. आणि या 3 धावेच्या मदतीने धावसंख्या 27 या आकड्यावर. येणारे 11 बॉल 25 धावेचं समीकरण. या धावा बनवताना देखील आम्ही पाहिले आहेत. त्यामुळे 11-25 धावा जास्त नाही आहेत, पण तो धावा बनवणारा पाहिजे. अजूनही 8 विकेट खरं तर संग्राम इलेव्हन नितलसच्या हातामध्ये आहेत. त्यामुळे 11 बॉल 25चं समीकरण. मॅच ऑन आहे. गेममध्ये आपण पाहतो खरं तर ट्विस्ट निर्माण झालाय. रंगत पाहायला मिळते. मागील षटक आपण पाहिलं खरं तर पहिल्या षटकामध्ये अजय भंडारीने धावा खर्च केल्या 11. दुसऱ्या षटकामध्ये अमर हिल्लाल गोलंदाजी ट्रॅकवरती आला आणि त्याने 2 विकेट मिळवून 10 धावा खर्च केल्या. आणि उज्ज्वल आपण हे षटक हाताळ पाहतोय. खरं तर 2 अवांतर बॉल फेकले जात आहेत. एक वाईट बॉल, त्यामध्ये नो बॉल असं हे षटक राहिलंय. धावसंख्या 27, 11 बॉल आणि 25 धाब्यांची आवश्यकता अजूनही. चांगली मॅच. 11-25चं समीकरण. अजूनही मॅच ऑन आहे. अगदी चांगली मॅच. ओ, यावेळी लॉफ्ट करायचा होता. संपर्क नाहीये. वेगवान बॉल अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. उज्ज्वल ढोपरीच्या माध्यमातून मागील 2 बॉल अवांतर आले होते. त्यानंतर मात्र कमबॅक करत असताना उज्ज्वलला आपण पाहतोय तो कमबॅक करावा लागेल. कारण 11 बॉलमध्ये 5 धाब्यांची आवश्यकता असताना डॉट बॉल आलाय. आता येणारे 10 बॉल 25 धाब्यांची आवश्यकता. इथून जसे डॉट बॉल येतील, गर्दनकाल राहतील बॅटिंग करणाऱ्या नितलस टीमकडून. कारण या मॅचमध्ये बनायचे तर एखादा मोठा फटका येणं खूप गरजेचं राहील. हो, यावेळी टॅप केलाय. टॅपिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सिंगल मिळेल. दुसरी धाबेचा प्रयत्न आणि क्विक ऍक्शन मध्ये या 2 धाबा कंप्लीट. खराब क्रिकेटचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये उसाटणे टीम कडून. अगदी हातामध्ये बॉल बिसवला होता. सिंगल कंप्लीट होती आणि हातामधल्या बॉल असताना देखील अजून एक धाव घेतली. चोरटी धाव आणि 2 धाबेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली 29-29. क्या बात आहे. सुपर रनिंग बिटवीन द विकेट. हातामध्ये बॉल होता देखील 30 सर्कलच्या आतमध्ये, तरी देखील 2 धाबा घेणं सोपं नाहीये. आणि त्या 2 धाबा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाब्याच्या मदतीने संघ 29 त्या आकड्यावरती. मैदानाच्या आतमध्ये इक्वेशन. येणारे बॉल शिल्लक राहतील. 9 बॉल शिल्लक आहेत आणि टोटल 23 धाब्याची गरज. 9 बॉल 23 रन्स. एखादा मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये नितलस टीम. फटका फसलाय, कॅचची संधी आणि कॅच घेतली जाईल. विकेटचा पतन. इथून हादरा लागलाय नितलस टीमला. फलंदाज सलामीला आलेला साहिल दरेक.
तर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दिनेश पावशे हा फलंदाजीसाठी दाखल झालाय. आल्या पावरी माघारी परतवलं अतुल काटे या खरं तर फलंदाजाला. सगळ्याला गरज होती एखाद्या चौकार षटकाराची मारण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु कनेक्शन चांगलं होतं, एलिव्हेशन मिळालं नाही. मिड विकेट रिझनमध्ये फिल्डर तैनात होते. अगदी हातामध्ये बॉल विसवला. विकेटचं पतन झालं. आता मात्र नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अंतिम बॉल या षटकातला आपण पाहतो. येणारे 7 बॉल आणि 23 धावींचं समीकरण. चला देखील बॅट्समन. देखील सर आपण पाहिलं रवी घरात उसाटणे संघाचे पॅकर आहेत. जसा विकेट गेला त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला आणि त्याबरोबर त्यांनी टाळी वाजवली. हा प्रेशर कसं रिलीज करायचं हे दाखवा सर रवी घरात या संघाचे पॅकर्स. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. यस 7 बॉल आणि 23 धाव्यांची आवश्यकता आहे. प्रीतम सर अजूनही सामना समांतर बनेल. एखादा चौकार षटकार येणं या मॅचमध्ये गरजेचं आहे. कारण यावेळी हलक्या हाताने आपण पाहतो कट करण्याचा प्रयत्न पण स्कोप. इथे मात्र या बॉलवरती चला थर्ड अंपायरकडे निर्णय सोपवलाय. एक्झॅक्टली चेक केलं जाईल WTC वाहिनीच्या माध्यमातून. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल. चला पंचाचा निर्णय अंतिम आहे, याच्याकडे लक्ष असू द्या. उसाट टीम आपण प्लीज पंचांशी वादविवाद घालू नका. जो काही निर्णय असेल तो योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. पंचांशी वादविवाद घालू नका. पंच योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. चला चेक केलं जात आहे. थर्ड अंपायरकडे निर्णय सोपवलाय. चला पंचांशी वादविवाद घालू नका प्लीज. योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत इथून पोहोचवला जाणार आहे. अनिल दादा योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. राम सर या जरा क्लोज डिसिजन आहे, त्यामुळे तुम्ही जरा चेक करा. तर इट इज अ फेअर डिलिव्हरी. 1 पाऊंडची ताकीद दिली नव्हती.
तर आयोजन कमिटी आणि पंचांचा डिसिजन आलाय की फेअर डिलिव्हरी राहील. कारण पहिला खरं तर जो बाउन्स होता त्याला वन बाउन्सची ताकीद दिली नव्हती आणि त्या कारणामुळे हा बॉल आपण पाहतो
मॅच आता सुरळीत चालू होईल. इशारा आलाय, नो बॉल. म्हणजे नो प्लस वन ना पंच. अशा 2 धाबा आता मिळतील आणि फ्री हिटची संधी इथून फलंदाजाला. आणि 2 धाब्याच्या मदतीनं आमचे साथी स्कोरर विन्मय आमच्यापर्यंत धावसंख्या सांगतील. 31 धावा स्कोर कार्डवरती. आता इक्वेशन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. येणारे बॉल शिल्लक राहतील 7 बॉल आणि 21 धाब्यांची आवश्यकता. फ्री हिटची संधी. 7 बॉल 21चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आता मैदानाच्या आतमध्ये घेऊन उतरलाय संग्राम मेरीबन नितलसा संघ. आपण पाहतो मॅच ऑन आहे. अगदी थोडा वेळ सामना थांबला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा सामन्याला होते सुरुवात. फ्री हिटची संधी. स्ट्राईकवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल कुणाल भोईर. नॉन स्ट्राईक एंडवरती दिनेश पावशे. 7 बॉल 21चं समीकरण. हा बॉल निर्णायक राहील. मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये संग्राम इलेव्हन नितलस एखादा डॉट बॉल या मॅचमध्ये मजबूत पकड निर्माण करेल. सानिका इलेव्हन स्वर्गीय रामचंद्र मजबी प्रतिष्ठान उसाटणे टीम. शेवटचा बॉल या षटकातला. फ्री हिटची संधी टुवर्ड्स द एक्स्ट्रा कव्हरमध्ये बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल धाव मिळेल. सिंगल व्यतिरिक्त जास्त काही नाही आणि सिंगल धाबेच्या मदतीनं 3 षटकाची होईल समाप्ती. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या. बॅटिंग करत असताना संग्राम इलेव्हन नितलस टीम जाऊन पोहोचले टोटल 32 या आकड्यावरती. आता मैदानाच्या आतमध्ये येणारे 6 बॉल आणि 20 धाब्याची आवश्यकता. सहा बॉल 20चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. चला उसाटे टीम आपण लगेच फिल्डिंग सेटअप लावून घ्या. 6-26 सोपं बनलं नाही या खेळपट्टीवरती धाबा बनवणं. पण तो इथून चांगला संघर्ष केलाय बॅटिंग करणारा संग्राम इलेव्हन नितलस या टीमकडून. गोलंदाजी ट्रॅकवरती अंतिम षटकामध्ये दाखल झालाय गोलंदाज जितेश मडवी. उंच यष्टीचा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. जितेश मडवी 4थ्या षटकामध्ये 6 चेंडू आणि 20 धाबा वाचवण्यासाठी सज्ज झालाय. बॅटिंगसाठी आपण पाहतोय स्ट्राईकवरती आता खेळताना पाहायला मिळेल कुणाल भोईर. नॉन स्ट्राईक एंडवरती दिनेश पावशे. दिनेश पावशे हे 2 फलंदाज आपण पाहतोय. चला सामना ऑन करा. 6 चेंडू आणि 20 धाब्यांची आवश्यकता आहे. सामन्यामध्ये चांगला संघर्ष पाहायला मिळाला. अंतिम क्षणापर्यंत कोणताही संघ आपल्याला पाहायला मिळतोय की सामना सोडायला तयार नाहीये. 6 बॉल 20 दोन्ही टीमच्या माध्यमातून संघर्ष आणि संघर्ष पाहतोय. 6 बॉल 20 पहिलाच बॉल. अगदी वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा खाला तर बॉल राईज झाला, टेक ऑफ झाला थोडासा. त्या कारणामुळे बॉल निघून चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. चला लाईनसाठी ओव्हर स्टेपिंगसाठी चेक केलं जाते. चला यासाठी रिव्ह्यू नाहीये एक्झॅक्टली. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल आहे. टप्पा खाल्यानंतर बॉल राईज झाला. वाईड साठी बॉल आपण रिव्ह्यू घेऊ शकता. राईट ऑन राऊंड द विकेट. या बॉलवरती देखील प्रहार करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर ग्रिसर मध्ये पण बाउन्स बॉल डबला जातोय. या बॉलवरती धाबा कंप्लीट केल्या जात आहेत त्या म्हणजे 2 आणि 2 धाबेच्या मदतीने संघ पोहोचलाय 34 या आकड्यावरती. येणारे अजूनही 4 बॉल शिल्लक. 18 धाबेची आवश्यकता. 4 बॉल 18 म्हणजे की 3 तुम्हाला मोठे फटके मारावे लागतील. ते मारणं या खेळपट्टीवरती थोडं कठीण बनतंय. पण तो मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ साकारत असताना संग्राम इलेव्हन नितलस शेवटपर्यंत सामना सोडायचा नाही हे मात्र सांगत असताना 4 चेंडू 18 धाब्यांची गरज. हा बॉल फार निर्णायक राहील. एखादा मोठा फटका या बॉलवरती आला तर मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण होईल. हो यावेळी देखील लॉट करण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाहीये. लगातार बॉल डॉट फेकले जात आहेत. आता मात्र पूर्णपणे दडपण आणण्याचं काम केलं जात आहे. जितेशला आपण पाहतो
अंतिम षटकामध्ये जितेश मडवीचा हा बॉल देखील निर्धाव पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. आता उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी आणि 3 बॉलमध्ये 18 धावा करायचे. म्हणजे 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकणं हे निर्णायक राहील आता मॅचमध्ये. थोड्या वेळासाठी सामना खरं तर स्थगित झाला होता. त्यानंतर सुरुवात जशी झाली तशी मात्र गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी या मॅचमध्ये केले. नेक्स्ट बॉल 3 चेंडू 18 धाब्याची गरज असताना लॉफ्ट केलाय बॉल. बॉलला पाठवलाय सरळ वन बाउंस सीमा रेषा पलीकडे 4 धाब्यांकरता चौकार. चेसिंग हा स्पर्धेचा नियम, त्यामुळे इथून सामना आता थोडा जड झालाय संग्राम इलेव्हन नितलस या टीम कडून. येणारे फक्त बॉल 2 शिल्लक आहेत आणि टोटल धावसंख्या करायची आहे ते म्हणजे टोटल 14 धावांची आवश्यकता अजूनही आहे. 2 चेंडूमध्ये 14 धावा होतील का हे पाहावं लागेल. हो, यावेळी पंचाचा इशारा नो बॉल कॉल. म्हणजे या मॅच मध्ये अजून ट्विस्ट निर्माण आहे. क्या बात आहे. नो प्लस आपण मध्ये 2 इज इक्वल टू 3 रन्स. 3 धावा आपल्याला पाहायला मिळतील स्कोर कार्ड वरती आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक पाहायला मिळते. होत्याचं नव्हतं होईल का या मॅच मध्ये हे पाहावं लागेल. आता 3 धावेच्या मदतीने संघ पुढे चाललाय. टोटल धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात त्या म्हणजे 41. फ्री हिटची संधी. येणारे 2 बॉल आणि आता मात्र धावा करायच्यात त्या म्हणजे 11. आज एकच संघ काढायचा. 2 चेंडू 11 धाव्यांची आवश्यकता आहे. चला मॅच ऑन ठेवा. 2 चेंडू 11. मैदानाच्या आतमध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. चांगले मॅच प्रेक्षकांच्या भेटीला पाहायला मिळते. 2 चेंडू 11. 2 चेंडूमध्ये 14 धाब्यांची आवश्यकता असताना नो बॉल डिलिव्हर केला आणि त्यावरती 2 धावा अशा 3 धावा मिळत आहेत. गेम इज ऑन. हो, यावेळी लॉफ्ट केलाय. चेंडू बराच काळ हवेत. डाऊन दी बॉल फिल्डर अनुष बॉल पर्यंत पोहोचेल. फ्री हिटची संधी आहे त्यामुळे फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सध्या तरी सेफ आहे. अगदी या बॉलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. धावा कंप्लीट केला या बॉलवरती. फक्त सिंगल. आता चेंडू आणि रन्स मध्ये नंतर येणारे 1 बॉल आणि 10 धाब्यांची आवश्यकता. 1 बॉल 10 धाबा करायच्यात या मॅच मध्ये. आपण पाहतोय चांगला ट्विस्ट निर्माण झाला होता. नो बॉल फेकला होता खरं तर गोलंदाज जितेश मडवीनं आणि मॅच मध्ये कमबॅक केला होता संग्राम इलेव्हन नेतलेस टीमला. 1 चेंडू 10. आता मात्र कंपल्सरी चेस. एक फेअर डिलिव्हरी पाहायला मिळेल का. यस, शेवटच्या बॉलवरती षटकार टोकलाय. थोडासा उशीर झाला. आत्मविश्वास जरूर वाढून जाईल. सामना जिंकला इथून सानिका 11 स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे टीमने.